नमस्ते मित्रांनो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुटी मशीनची सेटिंग तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने करू शकता. म्हणजे आपण आपल्या सगळ्यात गाई पालन असो किंवा म्हैस पालन असो, तर त्याच्यामध्ये आपला सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे कुटी मशीन. कारण की तुमची कुटी जर बारीक असेल तर अर्थातच तुमचे जे पशु आहेत ते व्यवस्थित कुटी खातील. तर चला तर मग आपण कुटी मशीनच्या सेटिंग बद्दल तुम्हाला सांगणार आहेत. आणि हो, आपण काय करतो की कुटी मशीनची सेटिंग जर घडली तर आपण एखादा कारागीर बोलवतो आणि त्या कारागीरला त्याचे 500 रुपये आपण देऊन टाकतो. तर असं न करता तुम्ही तुमच्या घरीच कुटी मशीनची सेटिंग करू शकता. तर मी देखील माझ्या त्या कुटी मशीनची सेटिंग मी स्वतः माझ्या घरीच करते. मेन मुद्दा म्हणजे तुमच्या ह्या कुटी मशीनची सेटिंग म्हणजे तुमच्या या कुटी मशीन मध्ये जो चारा आहे तो खूप बारीक झाला पाहिजे आणि तो तुमच्या गायी ज्या आहेत त्यांनी व्यवस्थित तो खाल्ला पाहिजे. तर हे बघा, हे जे तुमचे हे ब्लेड आहेत आणि हे ब्लेड ही जी फेस प्लेट आहे, ह्या फेस प्लेटला घासून हे बघा अशा पद्धतीनं इथे ही घासून मग आपली कुटी होत असते. तर तुमचं हे ब्लेड आणि फेस प्लेट मधलं अंतर जर वाढलं तर एक जो कारागीर असतो तो काय बोलतो की तुम्ही ही फेस प्लेट जी आहे ती चेंज करा, असं तुम्हाला सांगितलं जातं. पण तसं न करता, कारण ही फेस प्लेट जी आहे ती ह्या ब्लेडमुळे घासली जाते, पण मग ती चेंज करायची गरज पडत नाही. तर आपल्याला त्याची सेटिंग करावी लागते. तर सेटिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर हे बोल्ट जे आहे, ब्लेडचे जे बोल्ट आहेत ते बोल्ट आपण हे 6, आता इथे माझ्याकडे 6 बोल्ट आहे बघा. तर हे बोल्ट तुम्ही 6ही बोल्ट एक सारख्या प्रमाणात टाईट करू शकता. कारण ते टाईट जर केले तर याला हे ब्लेड मग घासून आपली कुटी व्यवस्थित होते. किंवा मग तुमचं जी फेसप्लेट आहे ती घातली गेली असेल आणि तुम्हाला त्याच्यामधलं अंतर, ह्या दोन्हीचं अंतर जर मॅच करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्ही ह्या हे जे बोल्ट आहे, फेस प्लेटचे जे बोल्ट आहेत त्या बोल्टच्या इथे मध्यभागामध्ये तुम्ही 1 mm चे 2 किंवा 3 असे वाशर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि जी इकडे तुमची ब्लेडची आणि जी फेस प्लेटची जी सेटिंग आहेत ती तुम्ही व्यवस्थित करू शकता. तर अशा पद्धतीनं म्हणजे याच्यामधलं अंतर खूप म्हणजे एकमेकाला टच होऊन कुटी अगदी व्यवस्थित तुमची अशा पद्धतीने होऊन जाते. अशा पद्धतीनं तुम्ही ब्लेड आणि जी फेस प्लेटची सेटिंग आहे ती तुम्ही घरच्या घरी पण करू शकतात. कारण ही फेस प्लेट जी आहे ती बदलण्याची गरज पडत नाही. आणि आमच्या इकडे ह्या फेस प्लेटला मोजडा पण बोलतात. तर तुमच्या भागामध्ये तुम्ही याला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. कारण पार्टचे असे प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे नावे असतात. तर आमच्या इकडे ह्याच्या फेस प्लेटला मोजडा बोलतात. तर या मोजडाची आणि या ब्लेडची तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे सेटिंग करू शकतात. आणि दुसरं एक म्हणजे आणि तुमच्या ज्या कुटी मशीनचा हा जो घेर बॉक्स आहेत, तर ह्या घेर बॉक्समध्ये तुम्ही 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी किंवा दर महिन्यांनी ह्या घेर बॉक्समध्ये हे जे घेर आहेत ह्या घेरच्या साईडला तुम्ही ग्रीस लावायचं. कारण की त्याने काय होतं, ग्रीसना ते अगदी व्यवस्थित ते घेर जे आहेत ग्रीस लावल्यामुळे ते व्यवस्थित फिरतात. तर अशा प्रकारे तुमच्या कुटी मशीनची जर तुम्ही सेटिंग घरच्या घरी जर केली तर तुमचं कुटी मशीन हे केव्हाही खराब होणार नाही आणि ते अगदी व्यवस्थित आणि अगदी बारीक अशी कुटी करेल. आणि जेणेकरून तुमचे जे पशु आहेत ते अगदी व्यवस्थित ते कुटी एकदम चाटून पुसून खातील आणि शिल्लक काहीच राहणार नाही. कारण मी देखील अशा प्रकारे सेटिंग करून जेव्हा कुटी करते ना, तर तेव्हा जी माझी कुटी आहे ती एकदम बारीक होते आणि जे माझ्या गायी आहेत त्या एकदम ज्या गव्हाणीमधला चारा जो आहे एकदम चाटून पुसून खातात, थोडंसुद्धा त्याच्यामध्ये शिल्लक ठेवत नाहीत. तर तुम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे सेटिंग करा. आणि हे बघा इथे त्याला ग्रीस लावल्यावर थोडे ते घेर आहेत, त्याचं जे साईडचं जे चाक आहे त्या चाक असं फिरवून घ्यायचं, कारण की ते एकमेकाला चिपकलं जातं ग्रीस. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कुटी मशीनची सेटिंग घरच्या घरी करू शकता. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि दुसरं एक कुटी मशीनची सेटिंग करताना
सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे कुटी मशीनची जे लाईटचं कनेक्शन आहेत ते प्लीज तुम्ही त्याच्या पिना वगैरे सर्व साईडला काढून मग तुम्ही कुटी मशीनला हे जे तुमचं जे काम आहे ते करायला घ्यायचं. दुसरं एक, तुम्ही कुटी करत असताना तुमच्या घरातल्या छोट्या मुलांना कुटी मशीनजवळ येऊ देऊ नयेत, कारण की ते कुटी मशीन खूपच डेंजर असतं. तर तुम्हाला माहीतच असेल, कारण की असे भरपूर उदाहरणं आपण ऐकलेले आहेत. तर थोडंसं सांभाळून कुटी मशीनला यूज करायचं. आणि अशा प्रकारे माझी कुटी मशीनची सेटिंग तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या इतर जे पशुपालक आहेत त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा. तर धन्यवाद.